म्हणजे संत गुरुदेव महाराजांनी अगदी बालवयापासून जीव समरस कशामध्ये केला, या जनता जनार्दनाच्या कार्यासाठी समरस केला. आपला जीव समरस होतो का? आपला जीव समरस होत नाहीये. आपल्या कुटुंबामध्येच आपला जीव समरस नाही. एकमेकाच्या सानिध्यामध्ये आपण कुटुंब राहतो, त्याच्यामध्ये तरी एकमेकाबद्दल भाव चांगला आहे का? म्हणून जीव समरस करावा लागतो आणि समरस होऊन त्या कार्यामध्ये आपल्याला त्या मार्गाकडे गेल्यानंतर समाधान मिळत असतं, अंतिम समाधान मिळत असतं. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं आहे, प्रसन्नता मन में रखो और हित सबका चाहलो, बुरा किसी को मत बोलना जगत की हंसी को साहलो, जो दीन है धनहीन है उनकी सदा सेवा करो, तो साधना बिन राम का घर बैठे दर्शन करो. अशा विचार, अशी धारणा आणि अशी विचाराची जी शैली आहे ती आपल्याला जीवनाला पुढे नेत असते. आणि आपण स्वतः त्या कक्षेमध्ये उतरून आपण अनेकांना चांगला मार्ग सांगण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये निर्माण होत असते. म्हणून सर्वात होती प्रेमभाव आणि त्यानेच होतो उद्भव, चारित्र्याने वाढ गौरव, संस्कार होता भजनाचे. आणि म्हणून अशा साधनेनं, या नामचिंतनेनं आणि भजनाच्या, हरिपाठाच्या अनेक ज्या नामसाधनेतून आपण जी पुढे जात असतो आणि ती ज्या नामसाधनेमध्ये जो आपण ती साधना साध्य करत असताना आपल्याला आपोआप तसे संस्कार होतात आणि त्याच्यामुळे आपला भाव तिथं जडतो, मनाची चंचलता, एकाग्रता त्या ठिकाणी कायम राहते. एवढे बोलून माझे 2 शब्द या ठिकाणी संपवते.